शिवसेना माजी संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर पंढरपूर येथे गुन्हा दाखल। शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आणि माजी पंचायत समिती सदस्या मुबीना गफूर मुलानी यांनी केला महेश साठे आणि समर्थ संजय साठे यांच्यावर गुन्हा दाखल। गुन्हा दाखल झाल्यामुळे सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उडाली खळबळ। सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळख असणारे पंढरपूरचे शिवसेना माजी लोकसभा संपर्क प्रमुख महेश देविदास साठे आणि त्यांचे पुतणे समर्थ संजय साठे यांच्यावर आज रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे 173 कलमाच्या अंतर्गत भारतीय संहिता 2023 नुसार गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये 79, 351, 3, 352, 3-5 असे 4 गुन्हे दाखल असून छेडछाड, जातीवाचक शिवीगाळ याचबरोबर अनेक 2 गुन्हे याच्यामध्ये दाखल करण्यात आले असून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे गुन्हे घडले असल्याचं प्रथमदर्शनी या FIR मध्ये नमूद केलं आहे। यामध्ये फिर्यादी पंढरपूर पंचायत समितीच्या माजी सदस्या आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्या राहिलेल्या मुबीना गफूर मुलानी राहणार पुळूज तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी समक्ष पोलीस ठाणे पंढरपूर येथे हजर राहून हा जबाब नोंदवला असल्याचं सांगण्यात येतं। याबाबतीत प्रथमदर्शनी रिपोर्टनुसार फिर्यादी मुबीना गफूर मुलानी यांना 12 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक हे आले असता सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेच्या वेळी चंद्रभागा बस स्टँड पंढरपूर येथे महेश देविदास साठे आणि समर्थ संजय साठे यांनी प्रोटोकॉलच्या यादीतील नाव का वगैरे असं विचारलं असता समर्थ संजय साठे यांनी मनास लज्जा वाटेल अशी घाणेरडी भाषा वापरून शिवीगाळ केली आहे। तू माझ्या चुलत्याच्या नादाला लागू नको, आम्ही तलवारीने तुला खल्लास करेन। त्याचबरोबर अनेक न सांगण्याच्या पलीकडच्या घाणेरड्या शिव्या देऊन माझा अपमान केला आहे। यामुळे फिर्यादी मुबीना गफूर मुलानी यांनी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढवळे यांच्या माध्यमातून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे महेश देविदास साठे आणि समर्थ संजय साठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार कुंदूरकर साहेब हे करीत आहेत। प्रोटोकॉल नुसार का तुम्ही डावलता अशी मी विचारणी केली असता मला महेश साठे आणि त्यांच्या पुतण्याने त्या ठिकाणी माझं लज्जास्पद असं मान खाली जाईल अशी इतक्या घाणघाण शिव्या दिल्या। तुला तलवारीने खलास करेल, तुला ह्या जगात दिसणार नाही, तुला असं उघडं करून मारेल, इतकं म्हणजे मी या मोबाईलवर बोलू पण शकत नाही। मी माझं म्हणणं जे काय आहे ते FIR मध्ये नमूद केलेलं आहे। हा गेली मी 3-4 वर्ष पक्षात काम करते। मी रात्र दिवस मी माझ्यासारख्या महिला दक्षता समिती सदस्य असणाऱ्या महिलेला जर जिल्हाभर पक्षाचं संघटन करत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेब सारख्या प्रभू राम विचारी पुरुष व हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचं काम असून जिल्हाभर पक्षाचे काम पोहोचवण्यासाठी आम्ही रात्र दिवस महिलांचं संघटन वाढवत आहे। अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना वारंवार त्रास देऊन एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव घेऊन महिलांना दमदाटी करणे, महिला आघाडीमध्ये इंटरफेअर करतो, युवाच्या आघाडीमध्ये इंटरफेअर करतो, फादर बॉडीमध्ये इंटरफेअर करतो, अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, ठेके घेणे, मंत्र्याच्या PA ना ब्लॅकमेल करणे, मी जिल्ह्याचा नेता आहे, माझं काय असेल ते सगळं चालतंय अशा सगळ्याला धमक्या देतो। खरं तर तो जिथे राहतो तिथे सुद्धा अनेक महिलांना अशाच प्रकारचा त्यानं गावात त्रास दिलेला आहे, म्हणून ह्याला गावानं पाडलंय, ह्याला लोकांनी मारलंय। तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वेश्वर एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करते की सोलापूर मधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अशाच प्रकारे त्रास दिला, ते तोड मारून बुक्क्याचा त्रास सहन करतायत, पण मला इतक्या घाणघाण त्यांनी शिव्या दिल्या, माझ्याजवळ त्यांनी शिव्या दिल्या, कॉल रेकॉर्डिंग करणे, ब्लॅकमेल करणे, ह्याच्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठाला कोण जाऊन सांगते काय सांगते हे मला माहित नाही, कारण मी असले धंदे करत नाही। मी प्रतिनिधी आहे, मी सर्वसामान्य लोकांना काम करते आणि मीच काय तर करते, मी कुणाला तर गोष्ट सांगते, मी ह्यांना बदनाम करते, हे करून एक्सपोज करून वारंवार याच्या अगोदर सुद्धा 3-4 मला त्यांनी अशा घाण शिव्या दिल्यात। मी महिलांना न्याय देणार कसं? आम्ही महिलांना पदाधिकारी, आम्ही न्याय उठवणाऱ्या महिला आहे। जर माझ्यासारख्या महिलावर असं होत असेल, दक्षता कमिटीवर आहे, प्रतिनिधी आहे, जिल्हा प्रमुख आहे, मग सर्वसामान्य महिलांचं काय? आज माझ्यावर झालंय, उद्या इतर पक्षातील महिलांना होईल ना। बरोबर, शिंदे साहेब लाडक्या बहिणींना काय सांगतात? न्याय देतात।
महिलांना शिंदे साहेब सपोर्ट करतात, महिलांना लाडक्या बहीण म्हणून ते इलेक्शन मध्ये असो कशात असो आता महिलांना सपोर्ट करतात आणि हा महिलांना बदनाम करतो, मला शिव्या देतो. हे कुठल्या तक्त्यात बसतं? मला शिवाय दिल्या, मी माझ्या वैयक्तिक मी त्याच्यावर तक्रार दिली. मी का गप्प बसणार? मी अन्याय सहन करणार नाही. माझे वैयक्तिक देणघेण नाही, माझं काही नाही यांच्याशी. फक्त मी एक अल्पसंख्याक समाजाचे मुन्ना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शहाजी बापूंच्या, तानाजी सावंत साहेबांच्या, भगीरथ दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. एक अल्पसंख्याक समाजाची महिला आहे आणि जातीवादी सुद्धा मला बोलतो. बऱ्याच वेळा ह्यानं मला फोनवरनं सुद्धा शिव्या दिल्यात. खाली जाळ लागेल, वर जाळ लागून घे, इकडच कर, हे असंच आहे, तुझं असंच आहे, ही गटारगंगा आहे, हिला फेकून दिलेला आहे. हे बऱ्याच लोकांपेक्षा माझ्या कमेंट केले. आता मी याच्यावर गुन्हा दाखल केलाय. माझ्याच पक्षातल्या लोकांना ह्याने एक्सपोज केलंय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही हिच्या विरोधात बाईट द्या. माझ्या पक्षातल्या लोकांना माझ्या विरोधात बाईट द्या. मी जर चुकली असेल तर कायद्याने मी चालणार. मी चुकले असेल तर मला सजा द्या. वरिष्ठ आल्यानंतर ते मीडियाला पत्रकार पैसे त्यांची चालू होते. प्रोटोकॉल नुसार आमच्या महिलांची नाव द्यायची. ही चिठ्ठी देत होता, आमची नाव का देत नाही? तू शिंदे साहेब आम्हाला एवढे मोठे साहेबांनी जिल्ह्याचं पद दिलंय, साहेबांनी आम्हाला एवढं जिल्ह्यात आल्यानंतर मंत्रीचा प्रोटोकॉल जिल्हा प्रमुख आहे. ती कुठले बी पक्षाचा कार्यक्रम असू दे, हे माझं नाव हे वगळतच. मीडिया असो, पक्षाचा मंत्री असो, कुठली बाईट असो, काही असो, पक्षाचा कुठले बी कार्यक्रम असो, हे माझं जाणून बुनून नाव. आणि हे मला त्रासच देतो, कायम त्रास देतो. याच्या पुढची काय कारवाई असेल तुमची? नाही, मी माझ्यावर जो अन्याय झालाय मी आवाज उठवलेला आहे आणि ह्याने मला असल्या गाणगाण शिवे दिले, त्या तलवारीने मारतो, हे मारतो, घरात घुसून मारतो. जर माझं वडील आहेत, मी एक सर्वसामान्य कुठे मी एकटी असते, मला जर काय झालं तर जीवाला ह्यांच्यापासून धोका झाला तर सर्वस्व महेशसाठी आणि समर्थसाठी कुटुंब जबाबदार असणार आहे. मी मीडियाच्या माध्यमात एवढंच सांगणार आहे, जे काय रीतसर असेल तर ते मी कायद्यानं चालते आणि मला काय झालं तर मी हे जबाबदार असणार आहे.